आपण जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. 33 कोटी कोण घेतला रा अवतार? 33 कोटी पैकी मांगा महारासाठी कोण घेतला? आला का एखादा देव धावून या गावात राहा आनंदानं शांती लई देवामध्ये पावर. मी बोललं की लोक म्हणतात बाबा देवावर बोलणं का, सर्व धर्म समभाव. अबे सर्व धर्म समभाव असताच तर बाबासाहेबाला धर्मांतराची घोषणाच का करावी लागली? हेच तर सांगितलं ना बाबांनी डंक्याच्या चोटवर. 13 ऑक्टोबर 1935 ला येवल्याला घोषणा केली की हिंदू धर्माच्या जन्माला आलो रे, जन्म माझ्या हातात नाही पण कदापि हिंदू म्हणून मरणार नाही. 21 वर्ष पहिली सुधारणा होईल, काही मत परिवर्तन होईल, नाही झालं. आणि मग 14 ऑक्टोबर 1956 ला तुम्हा आम्हाला भगवान बुद्धाच्या ओटीत टाकलं. आणि आमचा पुनर्जन्म झाला. रामाचं दर्शन बाबासाहेबाला मिळालं. MA PhD DSc LLD नीट बॅरिस्टर आटलो एवढा शिकलेला एकही ब्राह्मण नव्हता बाबासाहेबाचा एवढा शिकलेला. आणि आजही नाही. एवढे विद्वत्तापूर्वक 32 डिग्र्या, 9 भाषेचं ज्ञान, महामानव विद्वान, सिम्बॉल ऑफ नॉलेज असूनही बाबासाहेबाला मंदिर प्रवेश नाही. तुमच्या घरात देवारा ठेवता, तुमच्या म्हणजे जे ठेवतात त्यांना बोलत आहे, ठेवत नाही त्यांना वंदन आहे. घरातले देवारे घरात पुरा. आणि त्या ठिकाणी बुद्ध, फुले, शाहू आंबेडकर, अण्णाभाऊ साठेच्या साहित्याचं आणि विचाराचं वाचन करा. तर येणारी पिढी तुमची कुठेतरी विद्वान पैदा होईल. महिला फार भावनिक आणि श्रद्धावान असतात, मला माहिती आहे. पण श्रद्धा, पूजा, अर्चा कशी करावी याचं थोडस भान असलं पाहिजे, जाण असली पाहिजे. नाही तर अशोक खरात बाबा लय पैदा होतील, लय भयानक गल्ली गल्लीला. त्याला कारण आपण हे दादा ते हात सोडा, तुम्ही चांगले मोकळे बसा तुम्ही. अरे काय तुम्हाला काय मुळ्यात आहे की काय? नीट बसायचं ना काय? राम जन्मले रावणाला मारण्यासाठी, श्रीकृष्ण जन्मले कंसाला मारण्यासाठी. दादा चांगलं बसा, पाय पाय असं माझ्यासारखं बसा, बसा मांडी घालून बसा. वादबीत आहे की काय? आपण जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा.